सेन्सिटिव्ह प्रश्न आहे फार. सगळ्याच गोष्टींचा बाजार होऊन गेलाय. कोणावर कसा विश्वास ठेवायचा. खरं तर वर्ण व्यवस्था मिटावी आणि सगळेजण एका पातळीवर यावेत आणि समानता निर्माण व्हावी. आली होती रडत तेव्हा परत का पाठवलं, म्हणजे इतका समाजाचा अजूनही पगडा आहे की काय मुलींनी सहनच करायचं असतं. ही मला दुःखाची गोष्ट वाटते. आपली पावर आपल्या हातात घ्यायला शिकले मी यावर्षी. मालिकेसाठी फार अभ्यास केला असं फार वगैरे नाही केला, थोडी पुस्तकं वाचली. तुमच्या वाचली. बोलण्यावरून ते जाणवत होतं. तर तो अभ्यास करताना कोणत्या गोष्टी जास्त भिडल्या, अर्थात खूप गोष्टी जास्त भिडल्या असतील, पण एखादी गोष्ट अशी असते जी फार लागली आहे, असं काही होतं का त्यामध्ये? लागली म्हणजे आता तुम्ही कोणती गोष्ट वाचताय, सावित्रीबाई फुले संदर्भात काही गोष्टी घडल्या तर ती फार अगदीच लागले. आणि त्याचबरोबर सेकंड प्रश्न हा की या काळात तशा गोष्टी अजूनही काही तुम्हाला वाटतायत का की ह्या गोष्टी आहेत अजूनही आणि त्या देखील बदलल्या पाहिजेत? सेन्सिटिव्ह प्रश्न आहे फार. खूप गोष्टी बदलायची गरज आहे असं तुला वाटत नाहीये का? म्हणजे आजूबाजूला बघायला गेलीस तर सगळ्याच गोष्टींचा बाजार होऊन गेलाय. कोणावर कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे आपण कुठल्याही जेव्हा नेत्याकडे जातो किंवा कोणाकडे जातो एक होप घेऊन जातो की आपल्या मागण्या इथे पूर्ण होतील किंवा आपल्या गरजा इथे पूर्ण होतील, पण हा सगळाच गोंधळाची परिस्थिती आता दिसती आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे खरं तर वर्ण व्यवस्था मिटावी आणि सगळेजण एका पातळीवर यावेत आणि समानता निर्माण व्हावी म्हणून फक्त फुले दाम्पत्यांनी नाही तर अनेकांनी प्रयत्न केले आणि त्याची फळंही आपण उपभोगतोय की आज इथे निम्म्याच्या वरती मुली आहेत आता या हॉलमध्ये. तर आपण सगळ्या आपल्याला हवं ते करू शकतो आहोत, शिकतो आहोत, हवं त्या क्षेत्रात जातो आहोत, हवं तसं आपलं आयुष्य घडवत आहोत. ही पॉवर आपल्याला दिली ते ह्या व्यक्तींमुळे. पण तरी स्त्रीच्या बाबतीत आज चुकीच्या घटना घडत नाहीत का? घडतात. मागच्याच वर्षी 2 मोठ्या घटना हुंडाबळीच्या घडल्या आणि त्याच्यात बळी म्हणजे खरोखर इतक्या भयंकर पद्धतीने ते झालं. आणि त्याच्यात मग चूक कोणाची आहे तर आईवडिलांची पण आहे असं मला वाटतं बऱ्याच अंशी, की ज्यांनी त्या मुलीला परत आली होती रडत तेव्हा परत का पाठवलं. म्हणजे इतका समाजाचा अजूनही पगडा आहे की काय मुलींनी सहनच करायचं असतं किंवा तिचं हे स्थान असतं, तिचं हे अजूनही आहे. आणि मी वर्णव्यवस्थेविषयी बोलते की ज्या जाती मिटाव्यात अशी इच्छा होती किंवा यासाठी काम केलं अनेकांनी, तर ते जास्तच सेन्सिटिव्ह होत चालली आहेत लोक. ही मला दुःखाची गोष्ट वाटते. म्हणजे आपण खूप अभिमानाने म्हणतो की आपण सेक्युलर आहोत, आपल्या देशाची ती आयडेंटिटी आहे, पण आजकाल हे वाद सगळे जास्तच प्रकोपाला जात आहेत का काय. आणि हे दिस इज अ प्रोडक्ट ऑफ सोशल मीडिया आय गेस, अनफॉर्च्युनेटली. तुला काय वाटतं? अजून एक शेवटचा प्रश्न. नवीन वर्ष येत आहे, यंदाचं वर्ष अर्थात चांगलं गेलं असेलच, पण तरीही प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी खास शिकवून जातं किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्ट. तर या वर्षाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत, काय सांगाल बरं? मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गेलं वर्ष. म्हणजे मी छान काय गोष्टी केल्या, काही निर्णय घेतले. जसं मी मगाशी म्हटलं तसं की आपली पॉवर आपल्या हातात घ्यायला शिकले मी यावर्षी.